नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला, आज सकाळी सकाळी म्हणलं थोडीशी डाळी काढल्या. आता 1 किलो मुगाची 1 किलो उडदाची, तर त्याला थोडंसं ऊन देऊया. ऊन दिल्याच्यानंतर त्याचं पीठ दळून आणणार आहे आणि मस्त असे पापड बनवण्याचे आहेत. तर जेव्हा पापड बनवीन तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेलच, पण आता डाळ पहिली सुकवायला ठेवते, दळायला ठेवते, त्याच्यानंतर मग पापडची तयारी करणार आहे. तर नंतर दाखवीन तुम्हाला. आज बनवायची आहे शेवग्याची शेंग. शेंग आधी मी काय केलं, बारीक अशी कापून घेतली आणि मस्त आता गॅसवर आधी शिजून घेते. हे बघा, आता गॅस पेटेला आहे, कारण एकदम फोडणीत शेंग टाकली ना ते व्यवस्थित शिजत नाही, थोडीशी कच्ची राहते. त्याच्यामुळे म्हणलं चला थोडंसं मीठ टाकूया आणि शिजून घेऊया. तर आता इथं मी मीठ टाकते, थोडंसंच टाकायचं आणि चांगली मिठात शेंग शिजवून द्यायची. वाटलंच तर थोडीशी हळद पण टाकते. तर आता इथं थोडी हळद टाकून घेते. हळद आणि मिठामध्ये चांगली शेंग शिजली ना तर चव पण चांगली येते आणि मस्त भाजी होते. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता संध्याकाळचे 7 वाजून गेलेत आणि स्वयंपाकाला लागलेले आहे. तर आज मस्त शेवग्याची शेंग बनवायची. तर चला, रेसिपी पण दाखवते तुम्हाला माझ्या पद्धतीची. मी 2-3 प्रकारच्या शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवते, पण आज थोडीशी वेगळी बनवते, ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आता थोडंसं खाली गेले होते, फिरून आले आणि आज खूप मोठी अशी टिकली लावलेली आहे, कारण टिकल्याची डब्बीच मिळत नाही, म्हणून जी घरामध्ये होती ती थोडी मोठ्या साईजची आहे, तर तीच लावली. तर छान वाटते, कारण मोठं कुंकू टिकली जेवढं चांगलं मोठं असेल तेवढं चेहऱ्यावर उठून दिसतं. पण मला सवय लागलेली बारीक टिकली लावायची, पण आता टिकल्याची डब्बीच सापडत नाही, त्याच्यामुळं मग मी थोडीशी मोठीच लावली आणि मस्त स्वयंपाकाला सुरुवात केली. बाहेर फिरून आले थोडंसं तिकडं खाली. आता मला माहीत नाही, पण मी जाते खाली, आमच्या ओळखीच्या आहेत, तर त्यांच्यासोबत जाते आणि नंतर त्यांच्यासोबतच परत येते. थोडं मंदिरामध्ये पण गेले, तिथून पण आले आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आता व्हिडिओला सुरुवात आताशी संध्याकाळी 7 वाजल्यापासून केली. सकाळी काय बिलकुल काहीच व्हिडिओ वगैरे केला नव्हता. म्हणलं चला आता उद्या तर व्हिडिओ लागणच टाकायला, मग आता तरी सुरुवात करूया. तर आता संध्याकाळचे 7 वाजून गेलेत, बाहेर पण अंधार पडलेला आहे सगळा. दाखवू तुम्हाला, अंधार क्लिअर झालेला आहे, थोडासा अजून उजेड बाहेर दिसतोय ना, पण आता 7 वाजता अंधार पडतोच. हे बघ, खाली छान आहे, हवा वगैरे चांगली येते, झाडं येतं, इकडं पण रूम येतात, इकडं पण येतात, म्हणजे असं इथं छान छान झाडं वगैरे येते, चांगलं वाटतं. तर किचनच्या ह्याला पडदा लावला आहे, कारण खूप गरमी होते दुपारी. मग काय होतं, पडद्याने थोडंसं थंडावा राहतो. काचा वगैरे गरम झाल्या तरी पडद्यावाटं काय गरमी इकडे येत नाही. आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते. अजून मशीन पण फिट करायची आमची बाकी आहे. इथं अशीच ठेवली मी, नंतर अजून आलं ना फिट करणारा, मग त्यांच्याकडनं करून घेणार आहे. इथं दुपारी भांडे घासून ठेवले तर, आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते. हे पाहिजे तर शेंग आता मस्त टाकली. हे लसूण सोलायला घेतलं आता मी आणि शेंग शिजायला टाकली. आता सुरुवात करते मी शेवग्याच्या शेंगाला. लसूण सोलून घेते आणि बाकीचं पण साहित्य काढून घेणार आहे. तर हा लसूण एकदम गावरान आहे आणि गेल्या वर्षीचा जुना लसूण आहे, पण अजिबात खराब झाला नाही. हाही असा पुड्या राहिलेल्या आहेत, तुम्हाला सोलल्याच्या नंतर मी दाखवते. लसूण सोलून झालेला आहे. हा गावरान लालझरीत लसूण आहे. हा खूप छान टेस्ट येते. शेवग्याची शेंगसुद्धा चांगली 50% वर शिजलेली आहे आतली, त्याच्यामुळं आता भाजी करायला काय हरकत नाही, कारण कडामध्ये शेंग शिजायला भरपूर वेळ लागतो. मग हळद मीठ टाकून अशी शिजवून घेतली ना तर भाजी पण पटकन होते. तर आता इकडं मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण सोलून घेतला. त्याच्यानंतर खोबरं, लसूण, थोडीशी कोथिंबीर हे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेते. तर हे थोडंसं वाटण टाकलं ना तर शेवग्याच्या शेंगाला खूप छान चव येते. त्याच्यामुळं मी नेहमी खोबरं, लसूण हे थोडंसं वाटण ठेवते करून आणि फोडणीमध्ये टाकते. तर आता वाटण करून घेतलं, थोडंसं बाजूला काढून ठेवलं आणि राहिलेलं मी आजच्या भाजीला टाकणार आहे. तर आता कढई गरम झाली, त्यात तेल टाकायचं, थोडेसे जिरे मोहरी टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर मग आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आणि मस्त फोडणी द्यायची. तर ह्याच्यामध्ये मी कुठलाही गरम मसाला वगैरे काही टाकणार नाही,
फक्त लाल तिखट, कारण त्याच्यामध्ये मी लसूण जिरे वाटलेलं आहे तर तेच टाकणार आहे. तर आता इथं मी लसूण खोबऱ्याचं वाटण टाकलं, परतून घेतलं, त्याच्यानंतर मग लाल तिखट टाकून घेते. तर लाल तिखट मी करून ठेवते, कारण आम्हाला कधी काय काय भाज्यांना लागतं, कारण सगळ्याच भाज्यांना नेहमी काय मसाला वापरत नाही. तर ज्या भाज्यांना मसाला लागतो त्यालाच मी वापरते. तर अशा काय काय भाज्या असतात आमच्याकडं, तर त्याला मी लाल तिखटच वापरते. मस्त आता शेंग शिजलेलं पाणी याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकलं आणि थोडासा तडका पण मारला आणि आता पाणी टाकून घेतलं सगळंच, कारण शेंगामध्ये भरपूर पाणी होतं, मीठ पण टाकलेलं होतं, त्याच्यामुळं मग काही गरज लागली नाही. तर आता हे फक्त अजून 10 मिनटं चांगलं शिजू द्यायचं बारीक गॅसवर. अजून याला शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा बाकी आहे. शेंगदाण्याच्या कुटाने पण मग जाडसर होतं आणि चवीला पण चांगलं लागतं. तर वाटण न करता कुठलंही, फक्त खोबरं तेवढंच वाटून घेतलं आणि थोडीशी चण्याची डाळ टाकली. तर रस्सा भाजी संध्याकाळी लागते, कारण भाकरी असतात आणि भात पण असतो, त्याच्यामुळं मग भाकरी, भात आणि शेंगाची भाजी अशी शेंगदाण्याची. त्याच्यानंतर मग भाजी काढायला टाकली. म्हणलं चला मस्त तांदूळ धुतले 2-4 पाण्याने. तर इंद्रायणी तांदूळ आहे ते. अशा भाजीबरोबर खायला ना इंद्रायणी तांदूळचाच भात बनवतो, नाहीतर वरण भात असेल तर मग आम्ही बासमतीचा तुकडा वापरतो. तर मस्त धुवून घेते 2-4 पाण्याने, कारण तांदूळाला पण पावडर वगैरे लागलेली असते, त्याच्यामुळं 2 ते 3 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं, वाटलंच तर थोडं तेलाची धार पण टाकायची आणि मस्त कुकरमध्ये 2च शिट्ट्या करायच्या. तर हा कुकर आहे ना हॉकीचा आहे, तर खूप छान आहे, कारण याच्यामध्ये 2 शिट्ट्यामध्ये कुठलंही काही असलं तरी पटकन शिजलं जातं आणि आपली गॅसचीसुद्धा बचत होती. तर ह्या कुकरला जवळजवळ 3,000 रुपये लागतात, पण फायदा भरपूर आहे, कारण याला मी घेतलेलं जवळजवळ झाले 5 वर्ष आणि हा असा कुकर आहे आणि शिजायला पण वेळ लागत नाही. त्याच्यामुळं मी काही असलं भात डाळ काय शिजायची असली तर त्याच कुकरमध्ये शिजते हॉकीजच्या. आणि दुसरा पण आहे माझ्याकडे आलमेलचा, पण तो काय मी कधीतरी वापरते. तर आता इकडं शेंग चांगली शिजत आलेली आहे. अजून शेंगदाण्याचा कूट पण मला टाकायचा बाकी आहे. शेंगदाण्याच्या टाकून घेते. कूट पण मी आधीच करून ठेवलेला असतो, म्हणजे काय होतं कूट असलेला केलेला तर पटकन आपण ज्यावेळेस भाजी बनवतो तर मिक्सर वगैरे लावायची गरज नाही किंवा शेंगदाणे भाजायची गरज नाही. पटकन असं शेंगदाण्याचा आयता कूट केलेला असतो. कमीत कमी 8 दिवस तरी तो चांगला वापरला गेला जातो, एवढा करून ठेवायचा आणि मस्त आयता भाजीला 2-3 चमचे टाकून घ्यायचा. तर आता चांगली उकळी आली भाजीला, चांगला कड पण आलेला आहे आणि कड आल्याच्या नंतरच शेंगदाण्याचा कूट मी अशा भाज्यांमध्ये टाकते, म्हणजे चव एकदम अप्रतिम लागते. तर आता इकडं मी अजून थोडा वेळ शिजून देणार आहे. तर असं होतं संध्याकाळचं रुटीन थोडंसं स्वयंपाकाचं. तर अजून मला भाकरी पण बनवायची आता. तर संध्याकाळी असंच जेवण असतं आमचं, वरण भात किंवा भाजी असं. भाकरी चपाती काय संध्याकाळी आम्ही बनवत नाही, तर भाकरीच असतात, कारण सकाळी चपात्या असतात तर संध्याकाळी कोण चपाती खायला मागत नाही, सगळ्यांना भाकरीच खायची असते. तर आता विशालचे पप्पा पण कामावरून अजून आले नाहीत आणि वैभव पण आला नाही. विशाल आलेला आहे कॉलेजवरून 6 वाजता. वैष्णवीचं काय घरातूनच काम असतं, त्याच्यामुळं ती काय दिवसभर घरातच असते. तिचं 6पर्यंत काम चालू असतं आणि त्याच्यानंतर ती पण थोडीशी फ्री होती, कारण सकाळपासून कामं चालूच असतात. तर आता शेंगदाण्याचा कूट मी करून ठेवलेला डब्बा ठेवून देते आणि मस्त आता भाकरी करून घेते. चला मग कसा वाटला आपला व्हिडिओ संध्याकाळचा स्वयंपाकाचा, तो पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांसोबत शेअरसुद्धा करा. तर चला परत भेटूया आता अशाच छान छान व्हिडिओमध्ये पुढच्या. तर चला मग मस्त आता इथं सगळा स्वयंपाक माझा आवरत आलेला आहे. 4 भाकरी बनवायची आता, भाजी आणि भाकरी पण किती छान फुलते. तर हा आता ह्याचा गॅस आहे आमचा सिलेंडरचा, पाईपलाईनीचा खूप मोठा प्रेशर होता त्याचा. तर हे आता सिलेंडरमध्ये लावलेलं आहे. चला मग तोपर्यंत बाय सगळ्यांना.